नाही तसं ना जस्टिस मिळवून द्यायचं. हे बघ आमचाही प्रयत्न तोच असतो कायम. जमदाडे मग गेली कुठे? तुम्ही बोलायचं होतं मला तुमच्याशी. सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते खूप वाईट आहे. पोलीस म्हणून नाही पण एक माणूस म्हणून आमच्या आयुष्यात असं काही घडलं तर आमचं घर सुद्धा डिस्टर्बच होईल. शेवटी आम्ही सुद्धा माणूसच होत ना. म्हणूनच तुमच्याबद्दल मनापासून वाटतं. सावनी सापडावी अशी माझी सुद्धा इच्छा आहे. म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय, सापडेल ती लवकरच. हे घ्या. थँक्यू. थँक्यू नका म्हणून, काम आहे आमचं. पण सावनीला शोधायला तुम्ही सुद्धा काहीतरी हालचाल करावी असं मला वाटतंय. म्हणून मी तुम्हाला एक माहिती द्यायला आले. माहिती? सांगा ना. आम्हा पोलिसांचं एक नेटवर्क असतं, खबरी. तसंच सरांचं सुद्धा आहे, खबरी मावशी. म्हणजे खूप वर्षांपासून ओळखतात सर तिला. तिचं नेटवर्क खूप तगडं आहे. पण मध्ये सरांचं आणि तिचं जरा काहीतरी वाजलं म्हणून, नाहीतर एव्हाना सर तिकडे गेले सुद्धा असते सावनीची माहिती काढायला. पण मला असं वाटतं की तुमच्यापैकी कोणीतरी तिकडे जावं. आपल्या हाती नक्की काहीतरी लागेल. सांगा ना, कुठे जायचंय? डोंगरीपाडा. डोंगरीपाडा? हो माहित आहे. नाही पण मी गेले नाहीये कधी तिथे. एकट्या जाऊ पण नका. नाही मी जाईन ना बरोबर. नाही नाही, तुम्ही पण नका जाऊ. तुम्ही मिस्टरांना घेऊन जा तुमच्या. बर, एक मिनिट मी जरा लिहून घेते. हा, खूप डेंजर एरिया आहे ना तो, म्हणून म्हणलं. हा, काय म्हणालात? डोंगरीपाडा. तिथे कुठे? कुत्ते की गल्ली. कुत्ते की गल्ली. तिथे शब्बीर वाणी म्हणून एक माणूस असेल. त्याला विचारा खबरी मावशी कुठे आहे. खबरी मावशी असंच नाव आहे का त्यांचं? पोलिसांसाठी खबरी देतात म्हणून खबरी मावशी. त्यांचं खरं नाव कोणाला माहित नाहीये. त्यांना ओळखायचं कसं? एक साठीची बाई आहे. दिसत नाही तिला. या शहरात ज्या गोष्टी इतरांना उघड्या डोळ्याने दिसत नाहीत त्या तिला दिसतात. मला माहिती आहे हा खूप लांबचा तीर आहे, पण जर लागला तर आपल्या फायद्यात आहे. ये अला आत्महत्या चल. सर मैंने कुछ नहीं किया, छोड़ दो मुझे. कुछ नहीं किया मैं. हे काय 12 सर्दी असते तुला? कान पाठव. सर आप मुझे जानते नहीं है मैं कौन हूँ. माय फादर इज लेजेंड. अशी सुजाव ना कायच्या 7 पिढ्यांना आपल्या सगळ्यांची नावं लक्षात राहिली पाहिजे. घे आत्महत्या चल. ए, छोड़ दो मुझे. जानता नहीं तू. ऐक रे, त्या नताशाची जी काय डायरी आहे त्याची नाव आहेत, त्यातलं एक नाव आहे. जमदाडेला सांग कसून चौकशी कर म्हणायची. पण आज जमदाडे मॅडम आले नाही. अरे आल्या नाही म्हणजे काय? कुठे आहे ती? दिवसभर उंडारत असते म्हणून काय रवरण डांबून ठेवली का तिला? मला काय वाटतं सर, हा, तुला लय वाटायला लागलाय आता. वय पुढे चल. जमदाडे नाही नाही, मी तुला एकटीला जाऊ देणार नाहीये. मी येतोय तुझ्या बरोबर. बाबा हो, पण हे काय आहे? अगं ते जमदाडेने नाही का सांगितलं की ते डेंजरस आहे म्हणून? त्यांनी असंही सांगितलं की तुम्हाला तिथे न्यायचं नाहीये. तुम्ही कुठेही येणार नाही आहात. हे बघ, तू प्रसादला घेऊन जा. मी त्याला फोन करतो. अहो थांबा, तो आता तासावर असेल बाबा, त्याला नको डिस्टर्ब करायला. नाही नाही, पण तू एकटे जायचं नाहीस बस. एक मिनिट. हॅलो अक्षय, कुठे आहेस तू? मी इथेच आहे, बोला ना. तू म्हणाला होतास ना काही लागलं तर मदत करशील म्हणून.
हो तुम्ही सांगा काय मदत हवी. माझ्या बरोबर एका ठिकाणी यायचंय तुला. मॅडम ऐका ना, त्या मिस्ट्रीच्या गुंत्यातला एक धागा सापडला. नाही नाही विजय, मला आता कमिशनर साहेबांबरोबर खूप महत्वाची मीटिंग आहे. आता नाही 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 ऐका ना, धागा सापडला म्हटल्यावर गुंत सुटणार मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. अरे तू धागे कसले सोडवत बसलायस? दिवस मोज विजय, आपलं ठरलंय ना 7 दिवस, लक्षात ठेव. आणि आता नाही. नाही माझं फक्त ऐकून घ्या मॅडम. ऐका ना, मी फार वेळ घेणार नाही तुमचा, आणि मला माहिती आहे कमिशनर साहेबांना भेटायला. मान्य ना, तुम्ही गाडीत बसा. अरे नाही, मला अहो, मी खरंच नाही तुमचा बोलायला. वेळ घेतच नाही मॅडम, तुम्ही गाडीत बसा. मी 1 मिनिट पण नाही थांबू शकणार आहे. ऐका ना, तुला मी कळतं? ए, गाडी चालू, मी चालते गाडीत, तुम्हाला ऐका. अरे काय ऐका ना, नताशा राव ही ड्रग पेडलर आहे हे आपल्याला माहिती आहे बरोबर. कन्फर्म म्हणजे काय? 100% कन्फर्म मॅडम. कारण त्या मुलीने ती पार्टी अरेंज केली होती आपल्याला माहिती आहे बरोबर. त्या पार्टीमध्ये काही मुलं होती, जेवढी मुलं होती ना सगळ्या मुलांची आपण चौकशी केली मॅडम. चौकशांती आपल्याला एक गोष्ट कळली की त्या नताशा रावनी त्यांना ड्रग्ज दिलेच नव्हते, झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या मॅडम. झोपेच्या गोळ्या? हा, कारण मुलं बेशुद्ध पडली. निम्म्या मुलांना काय आठवतच नाही, पोरं झोपी गेली, आणि नंतर सगळे ड्रग्ज घेऊन ती नताशा राव पळून गेली. मॅडम ही ड्रग घेणारी पोरं लय पतलेली असतात, त्यांना माहिती असतं ड्रगची टेस्ट काय, गोळीची टेस्ट काय. त्यांनी ओळखलं ड्रग नाहीच आहे ते. हा मॅडम, काय आहे, पळून गेली तेव्हा त्यातल्या 2 मुलांनी नताशा रावला पाहिलं पळून जाताना. आता तिचा बॉयफ्रेंड हिम्मत खत्री, त्या हिम्मत खत्रीशी आम्ही चौकशी केली मॅडम. चौकशांती त्याने आम्हाला सांगितलं की दारू पिऊन नताशाने त्याला फोन केला होता, आणि तिने त्याला सांगितलं की तिच्याकडे 40 ते 50 करोड रुपये आहेत बरं. हा, हे सगळे 40-50 करोड रुपये कुठून आले मॅडम? सिंपल आहे. आता नताशाचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो. नताशाचा प्लॅन क्लिअर होता. रेव पार्टी भरवायची, ड्रग्ज आणायचे, पोरांना झोपेच्या गोळ्या द्यायच्या, सगळे ड्रग्ज घ्यायचे आणि पळून जायचे. ह्याचं ड्रग रॅकेट कसं चालतं आपल्याला माहिती आहे ना मॅडम. ही किती ड्रग्ज विकणार त्याच्यावर त्या पेडलरचं पर्सेंटेज अवलंबून असतं बरोबर. सिंपल आहे, सगळे ड्रग्ज जर हिनी घेतले आणि परस्पर विकून टाकले तर 100% प्रॉफिट कोणाचं? नताशा रावचं. आणि एक्झॅक्टली हेच तिने केलं, आणि म्हणून तिने हिम्मतला फोन करून सांगितलं की माझ्याकडे 40 ते 50 करोड रुपये. मॅडम, पेडलरवाल्यांना ही न्यूज कळली आणि त्यांनी नताशाचा गेम वाजवला. क्लिअर. आता मुद्दा उरतो सावनी मिरजकरचं काय झालं. तर मॅडम मला असं वाटतं की सावनी मिरजकर आणि नताशा या एकमेकांना मिळालेल्या होत्या. या दोघींचं ठरलं होतं की हे जे काही ड्रगचे पैसे आहेत हे आपण दोघींनी मिळून वाटून घ्यायचे किंवा हिस्सा मागायचा एकमेकांना, जे काय असेल. या दोघींनी ठरवून हे सगळे ड्रग्ज घेतले, दोघी एकत्र पळून गेल्या. हे सगळं कळलं त्या राठोडला, जगत राठोड. हे कळल्यानंतर जगत राठोडनी त्यांना पकडलं. या दोघींनी त्याचा मर्डर केला किंवा दोघींपैकी कोणीतरी एकीने त्याचा मर्डर केला. नाही नाही, पण मग ह्या सगळ्यामध्ये ती भाग्यश्री दळवी कुठे आली? का या दोघींनी मिळूनच तिला बोलवलं असेल? नाही, भाग्यश्री दळवीबद्दल मॅडम माझ्याकडे क्लिअर इन्फॉर्मेशन नाही. पण ऐका ना, ती महत्वाचं पण नाहीये. आता काय ना, आपण तिसऱ्या शक्यतेचा विचार करूया मॅडम. तिसरी शक्यता खूप महत्वाची आहे. सावनी मिरजकर आणि नताशा या दोघींमध्ये भांडणं झाले, पैसे कुणी किती घ्यायचे याच्यावर. आणि या भांडणामध्ये सावनी मिरजकरने नताशाचा गेम वाजवला, तिला अंधेरीच्या त्या फ्लॅटमध्ये लटकून टाकलं आणि सावनी मिरजकर पळून गेली मॅडम. इट्स व्हेरी सिम्पल. त्याचं मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो. मला सांगा मॅडम, सावनी मिरजकर त्यानंतर कुठेच दिसली नाही बरोबर आहे? बरोबर. 40 काय 50 करोड रुपये घेऊन सावनी मिरजकर निघून गेली. ती कोणाच्या समोरच नाही आली. का? कारण की तिला भीती आहे. 40-50 करोड रुपये तिच्याकडे कुठून आले? पोलीस तिला विचारणार, इन्व्हेस्टिगेशन होणार, सगळं काही समोर येणार, आणि ती जर बाहेर मोकार फिरली तर त्या ड्रग पेडलिंग वाल्यांना तिचा पत्ता कळणार आणि मग गेम ओव्हर मॅडम. ते तिचा गेम वाजवणार. अरे अरे, म्हणजे शाळा कॉलेज शिकण्याच्या वयात, मजा करण्याच्या वयात ह्या पोरी गेम करतात. मॅडम, भरकटलेली पिढी आहे होई. 1000 रुपयासाठी मर्डर होता. तिथे तर प्रश्न 40-50 करोडचा आहे मॅडम. हे बघा, नताशा जी सावनीच्या कॉलेज मधली पोरगी आहे, ती जर 40-50 करोडचं ड्रग मार्केट चालवू शकते तर सावनी मिरजकर एखादा गुण करू शकतो ना 50 करोडसाठी. म्हणजे तू ठरवूनच टाकलेस ना की सावनी मिरजकर ही व्हिक्टिम नाही, कल्प्रिट आहे. मॅडम बघा, आता तुमच्या एवढा एक्सपिरियन्स काही मला नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की सांगतो मॅडम, माझं जे काही लॉजिक आहे आणि जो काही एक्सपिरियन्स आहे त्यावरून मला एक गोष्ट कळते
की ह्या केसशी रिलेटेड सगळ्यांचे खून झालेत मॅडम, फक्त सावनी मिरजकर कशी जिवंत? ते आपल्याला अजून माहिती नाही. नाही नाही नाही, बॉडी सापडली का? तुम्हीच म्हणता मॅडम, पुरावा नसेल तर माणूस मृत घोषित करायचा नाही, बरोबर? बॉडी सापडली रे म्हणजे सावनी मिरजकर जिवंत असूच शकते. आणि विसरू नका मॅडम, ती पार्ल्या जवळ जे काही सीसीटीव्ही फुटेज सापडलं त्यामध्ये दिसली. हा मान्य ना की तिच्या पायाला काय जखम झाली होती, ती लंगडत होती, पण मॅडम ही गोष्ट नाकारून चालणार नाही की दोनच गोष्टी मिसिंग आहेत. 50 ते काय 40-50 करोड आणि सावनी मिरजकर जी जिवंत आहे, सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण तिला पाहिले. अरे पण तिला कुणीतरी पळवून नेली असेल. असं कसं म्हणून चालेल मॅडम? सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहिलं, मी पाहिलं, फुटेज मध्ये दुसरं कोणी होतं का? कोणीच नव्हतं, ती एकटी होती मॅडम. मग जर ती एकटी होती तर तिला पळून नेण्याचा संबंधच नाही. मॅडम, कर्जत वरून एक जखमी मुलगी पार्ल्यापर्यंत ट्रॅव्हल करते, तिने कुठे यायला पाहिजे? पोलीस स्टेशनला. आली का ती? नाही आली मॅडम. बरं घरी गेली का? नाही. घरचं काय म्हणतात, घरापासून 5 मिनिटावर आली होती, घरी आली नाही. असं कसं शक्य आहे मॅडम? बरं 5 मिनिटावर मग अशी उंदरासारखी कुठल्या वेळात लपली सांगा ना मला. आहे उत्तर? मॅडम, ह्या फॅमिली जोले, लक्षात घ्या, ही मिरजकर फॅमिली झोलाडे. थांबा मॅडम. ए ऐका, मी तुला फोन करतो, थांब जरा. तो अभय मिरजकर मुंबईच्या बाहेर गेला. काय? एक मिनिट रिव्हर्स घे. मुंबई सेंटरला ट्रेन बोर्ड करताना दिसलाय सर तो, आणि ट्रेन गुजरात साईडची आहे. थांब. काय झालं? कोण पळाला? पळाला तुमचा अभय मिरजकर. काय? अभय मिरजकर पळाला? कुठे? आता पळालेला माणूस सांगून जातो का मॅडम मी कुठे पळून गेलो? तरी म्हणत होतो त्याला कस्टडी ठेवा, माझं कोणी ऐकलं नाही. अरे तू काय डोक्यावर पडलायस का? संविधान लिहिलं तेव्हा तू त्या कमिटीमध्ये होतास. कोर्टाने बेल दिली त्याला. कुठल्या अधिकाऱ्याने तू त्याला परत कस्टडीमध्ये ठेवणार आहेस कोर्टाच्या ऑर्डर नंतर? मग चांगलंच आहे, तो पळून गेला, जाऊ दे ना त्याला पळून, आपण कशाला अडवायचं? मॅडम एक लक्षात घ्या, एक ना एक दिवस तुम्हाला कळणार आहे की अख्खी मिरजकर फॅमिली झोलाडे आणि तुमच्यामुळं अख्खं डिपार्टमेंट गोत्यात येणार. ए मला पोलीस स्टेशन ड्रॉप कर रे. किती झाले? 130 रुपये. काकू अहो, डोंगरी पाडा नाही म्हणजे सावनी बद्दल काही? हे बघ, तू मला आता काही प्रश्न विचारू नकोस, तू फक्त माझ्या बरोबर राहा. हा चल. काकू मी काय म्हणतो, तुमच्या बांगड्या कानातल्या आणि अंगठ्या काढून पर्समध्ये ठेवताय का? हा एरिया थोडा डेंजर दिसतो. बरोबर आहे तुझं. अरे तुला ती लाईव्ह लोकेशन पाठवता येते का रे? हो येते. मग जरा आधी बाबांना पाठवतोस तू. झालं? लोकेशन विराज. ए विराज, आजोबा जरा एक मिनिट. काय आजोबा? विराज, अरे बस बस बस.
ते लाईव्ह काय लोकेशन मला आलेलं आहे त्याने काय कळतं रे? आजोबा क्रिकेटची मॅच लाईव्ह बघता ना तुम्ही तसंच. म्हणजे ज्या माणसाने तुम्हाला हे लाईव्ह लोकेशन पाठवलंय तो कुठे आहे आणि कुठे कुठे जातोय हे कळणार. हा पण ते अगदी बिनचूक असतं. हो ऍक्युरेट असतं. म्हणजे 15 ते 20 मीटर चुकू शकतो. म्हणजे आपली बिल्डिंग आणि शेजारची बिल्डिंग तेवढं म्हणजे चुकू शकतं. आजोबा पण हे लाईव्ह लोकेशन तुम्हाला कोणी पाठवलंय? एका मित्राने पाठवलं. आम्ही भेटणार आहोत ना. सामने ताईला शोधायला? हो, साऊथ ताईला शोधायला. साऊथ ताई येईल ना परत लवकर? भेटेल राजा, भेटेल, लवकर भेटेल. माझ्या स्वप्नात आली होती ती. एकदम क्लिअर दिसत होती. आम्ही जुहू बीचला गेलो होतो, किल्ला बनवत होतो, मग त्याच्यानंतर गोळा खाल्ला. खूप मजा करत होतो पूर्वीसारखी. आय रिअली मिस हर. तुम्ही परत सगळी मजा कराल. घर पूर्वीसारखं आनंदी होईल. तू काळजी नको करूस. अहो जरा आत या ना. विराज तू थांब इथेच. अरे आपल्याकडे कोणी आलं तर दार उघडायला लागेल ना लगेच. थांब, आम्ही आलोच. शब्बीर लिहिलंय. इथेच असतील ते. तू विचार, शब्बीर बाई है क्या? हाँ हाँ जा. शब्बीर भाई, आप शब्बीर भाई है क्या? नहीं. कोण आहे रे? वरण भात. कल्टी मारायला सांग त्यांना. एक मिनिट ऐका ना. सुनिये. काय? आत्ताच आपण पाहिलं की श्रद्धा मिरजकर एका अनोळखी पुरुषाबरोबर गाडीत बसली होती आणि आमच्या पत्रकारांनी तिला काही प्रश्न विचारले असताना त्या पुरुषाने गाडी सुरू केली आणि तिथून पळ काढला. कोण होता तो पुरुष? श्रद्धा मिरजकर मुलगी हरवल्याच्या दुःखात असतानाही एका परपुरुषाला एकटी का भेटली? काय शिस्त आहे त्यांच्यात? लग्न झालेल्या आणि एका मुलीची आई असलेल्या श्रद्धा मिरजकरचा या पुरुषाशी काय संबंध आहे? पत्रकारांना बघताच त्यांनी पळ का काढला? काय खलबत सुरू आहे त्यांच्यात? साळसूद चेहऱ्याच्या या बाईच्या आयुष्यात अशी अनेक रहस्य आहेत का? वरवर साधी वाटणारी मध्यमवयीन स्त्री प्रत्यक्षात इतकी ढोंगी असू शकते याचाच एक नमुना आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतोय का? श्रद्धा मिरजकरचं हे वागणं आपल्याला खटकतंय का? या प्रकरणाचे अपडेट घेऊन आम्ही तुमच्या समोर येतच राहू. तोपर्यंत पाहत रहा जागृती.com. जागरूक रहा, सतर्क रहा. ही गाडी प्रसादची आहे, म्हणजे श्रद्धा प्रसाद बरोबर होती. हो, पण ही नालायक बाई कोण आहे? ही जर मला दिसली ना चांगली थोपडावीन तिला. मला सांग, हे तुला कोणी पाठवलं? कोणी नाही, मी चालली बघत असते सगळं फोनवर. अगं असं काहीतरी पाहत जाऊ नको, तुला त्रास होईल. का? तुम्हीच म्हणालात ना आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे म्हणून. पण माहिती असून तू काय करणार आहेस? आजूबाजूला काय चालू आहे ते कळणार आहे. तुम्हीच म्हणायचात ना हे जग विकृत होत चाललंय. तेच बघते. यापुढे हे सगळं बघावंच लागणार. आपली इच्छा असो अथवा नसो. कारण या जगातला आणि आपल्या आयुष्यातला साधेपणा, भाबडेपणा संपलाय. आधी हे सगळं दाराबाहेर होतं, आता घरात पोचलंय. नाही, आपल्या घरात घुसवलं गेलंय. त्यामुळे सगळं बघावंच लागणार. शब्बीर भाई आप है ना? हाँ बोलो. वो मिलना था. वो खबरी मौसी है ना, उनको मिलना था. किसने भेजा आपको? वो इन्होंने वो है ना कौन? भोसले, इंस्पेक्टर भोसले है ना, उन्होंने भेजा. अच्छा, फोन लगा उनको. मैं बता रही हूँ ना आपको, उन्होंने भेजा. नहीं नहीं, मैं मानता हूँ, लेकिन फोन लगाओ, बात करनी है.
है। नहीं उठा रहे हाँ तो निकलो यहाँ से, चलो निकलो। सुनिए ना, वो उनके साथ काम करती है ना, वो जमदाड़े मैडम, उनका नंबर है, मैं लगाऊं उनको? देखो ये जमदाड़े वगैरह मैं कुछ नहीं जानता, भोसले साहब से बात करो, नहीं तो निकलो निकलो। आप माने साहब को जानते हैं क्या? काला चौकी क्राइम ब्रांच, उनको फोन लगाता हूँ, वो मेरे चाचा है। हाँ? अरे भाई, अरे अरे उनको क्यों फोन लगा रहे हो भाई? फोन रखो नीचे। उनको क्यों फोन लगा रहे हो? फारूक, हाँ इनको मौसी के पास लेके जा। हाँ चलो चलो चलो। हाँ और सुनो, वो साहब मिले तो मेरा नमस्कार कहना उनको। फोन नहीं लगाना, सिर्फ नमस्कार कहना दूर से ही। हाँ, जाओ।